मोहन भागवतांचा झालेला कार्यक्रम जाहिरात दाखवा. तुम्ही मोहन भागवतांचा उल्लेख केला, दाखवा ना जाहिरात. अहो झाली बोलती पण आम्ही दाखवा ना. आम्ही मोहन भागवतांनी आम्ही कसे हे निवडले? कार्यक्रम पुण्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर एक देतो वर्ष आधी अजितजी. जाहीर केलेले जाहिरात असतात. दाखवतो एक अजित वर्ष जाहीर जाहीर का? केलेले असतात. आता प्रश्नाचं उत्तर आणि देतो, ऐका की. त्याचं सांगतो उत्तर की. आमच्या कुठं विचार जाहिरात परिवारामध्ये सांगतो, ऐका की. त्या प्रश्न आयामाशी ऐका, संबंधित उत्तर ऐकायचं धैर्य जे ठेवा. लोक आहेत जबाबदारीचे उत्तर ते तुम्हाला ऐकायचं देतील ना, धैर्य पण ठेवा एक ना. वर्ष जाहीर कार्यक्रम असतात. अजितजी येतो आपल्याकडे. माझं हनुमंतजी उत्तर द्या. हनुमंतजी मला माफ करा, मी थांबवतोय तुम्हाला पुन्हा एकदा. पण तुम्ही एवढं सांगता ना की या रजिस्ट्रेशन करा, मग एखादं पत्रक असेल मोबाईल मधलं ते दाखवा ना. आता आपण लगेच त्याचा बोलू QR का? कोड स्कॅन करू. हनुमंतजी बोला. बोलू का? झाला का प्रश्न? पुण्याच्या कुठल्याही चौकात अजित चव्हाण तुम्ही या, कुठल्याही चौकात जवळपास 26-27 हजार बॅनर आणि QR कोड लावलेला आहे. भाजपाच्या तुमच्या शहराध्यक्षांना, नगरसेवकांना, महापौरांचा जिथं राहतात तिथल्या चौकात बॅनर दाखवतो, त्याच्यावर रजिस्ट्रेशन व्हायची सोय आहे. तुम्ही विचारता कुठे जाहिरात केली? महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद झाली, QR कोड प्रसिद्ध झाला. सगळ्या ट्विटर हँडलवर, सगळ्या युट्यूब चॅनलवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर उपलब्ध आहे. तुम्हाला सुद्धा भेटेल. तुम्ही रजिस्ट्रेशन करणार का सांगा? तुम्ही ज्या नाशिक शहरामध्ये राहताय तिथं बॅनर दाखवू का कुठं रजिस्ट्रेशन चालू आहे त्याचं? सगळीकडे जाहिरात आहे. तुम्ही मोहनजी भागवत यांच्या कार्यक्रमाला मुलं कशी निवडली होती, कुठे जाहिरात दिली होती, कुठं QR कोड दिला होता, याचं उत्तर द्या. मग राहुलजींच्या कार्यक्रमावर बोट ठेवा. बरं अजितजी, आता तोच महत्वाचा प्रश्न. 2029 निवडणुका, CJP काय, काँग्रेस काय किंवा भाजप काय, अजेंडा एकच, नवमतदार. विशालजी, आमचा अजेंडा राष्ट्र निर्माण असा आहे. नवमतदार सातत्यानं जे नवमतदार येत आहेत ते भारतीय जनता पक्षाला आणि माननीय नरेंद्र मोदीजींना फॉलो करतात. हे त्रिवार सत्य, त्याच्यामध्ये काही बदल होणार. ज्या वेळेला या देशामध्ये अतिशय बहुमतानं सातत्यानं माननीय मोदीजींचं सरकार येते हे त्याच्यावरनं स्पष्ट होतं. मला फक्त इतकंच सांगायचंय, एवढा कळवळा माननीय राहुल गांधीजींना आहे का? राहुल गांधीजी झारखंडला गेले नाहीत का? झारखंडची मुलं नाही, झारखंडमधल्या आंदोलकांना तुम्ही संसदेमध्ये त्यांचे हक्क अधिकार नाही. घाबरून तुम्ही राहुल गांधी त्या मुलांना आणि त्यांचा काँग्रेस पक्ष ज्यांच्या बरोबर तिथं सत्तेमध्ये त्या सोरेंना सांगण्याची हिंमत हनुमंतराव आपल्यामध्ये नव्हती का? त्यामुळे हे जे दुटप्पी राजकारण आहे, एकतर हे सगळं शाळा, शिक्षण आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, यामध्ये खरं तर राजकारण व्हायलाच नको. सरकार म्हणून त्यांनी आम्हाला सूचना करायच्या आणि काम केलं पाहिजे. ही जबाबदारी आहे आमची, त्यापासून आम्ही कधीच लांब जाणार नाही. तुम्हाला प्रश्न विचारायला आणि फक्त कॉक्रोच जनता पार्टीच्या त्या सहकार्यांनी या सगळ्या विषयावरती आवाज उचलला म्हणून दुर्दैवानं राहुल गांधींना यामध्ये यावं लागलं. हे तितकंच खरं. राहुल गांधी तिरंगा हातात घेऊन अतिशय व्यवस्थित पद्धतीनं त्या देशविरोधी शक्तींच्या नादीनं लागतात झारखंडमध्ये जी तरुण मुलं आंदोलन करत होती त्यांच्यापर्यंत राहुल गांधी का गेले नाही, या प्रश्नाचं उत्तर एकही काँग्रेसी आपल्याला देणार नाही. कारण या देशामधल्या जेनझीजला आणि त्यांच्या मातापित्यांना हे पूर्णपणे माहिती आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही राष्ट्र निर्माणाकरता कटिबद्ध आहे. आम्ही कुठल्या तरी एखाद्या गांधी घराण्याचे सेवक नाही आहोत, एका घराण्याची काँग्रेस नाहीये. आणि मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की हे ज्या काँग्रेसचा इतिहास सांगतात त्या काँग्रेसमध्ये आमचे वैचारिक पूर्वज देखील होते. यांची जी आजची काँग्रेस आहे ही इंदिरा काँग्रेस आहे. त्यामुळं तुम्ही एका पक्षाचा आणि एका परिवाराचा इतिहास घेऊन चालणारे लोक आहात. राहुल गांधींना माझा प्रश्न आहे की राहुल गांधी, जसं तुम्ही पुण्यात येत आहे, तुम्ही महाराष्ट्रात येत आहे, इथल्या शिक्षण विषयक जे पुढं विद्येचं देशाचं माहेरघर आहे तिथल्या मुलींच्या शिक्षणाची काळजी करण्याची आवश्यकता राहुल गांधी आपल्याला नाहीये. जिथं तुमचं सरकार आहे त्या झारखंडमध्ये तुम्ही का नाही गेले, हा प्रश्न देश तुम्हाला. हनुमंतजी, एका वाक्यावरती झारखंडकडे दुर्लक्ष का? विद्यार्थ्यांनी राहुल गांधी जिंदाबादचा नारा दिला. झारखंडच्या विद्यार्थ्यांनी राहुल गांधींचे आभार मानले, तिथला प्रश्न मिटला. तुम्हाला राजकारण करायची संधी झारखंड सरकारनं राहुलजींनी दिली नाही. जिंदाबादचे नारे झाले आणि मग दिल्लीमध्ये प्रश्न सुटला. दिल्लीमध्ये मोदीजींनी विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला. दिल्लीमध्ये मोदीजींनी कायदा केला विद्यार्थ्यांच्या हितासाठी. दिल्लीमध्ये 10 वर्षाची शिक्षा या कायद्यामध्ये प्रस्तावित केली. मुलांना हवा होता तसा मंत्र्यांचा राजीनामा घेतला. हे यश तुम्हाला दिसत नाही का? हे असं यश असतं का? हे अशा पद्धतीचा हा सगळा दृष्टिकोन असतो का? हा बायस दृष्टिकोन आहे. हनुमंतरावजी, आपण ज्या पद्धतीनं या सगळ्या विषयामध्ये वागलात
ते हक्क देशानं मागणाऱ्या पाहिलं. मुलांना मारून राजकारण काढायचं पाप केलं करण्याकरता तुम्ही. विद्यार्थ्यांचा त्या वापर मुलांच्या करू समोर नका. उभं राहायची तुमची लोकांमध्ये हिंमत जा. नाही. गुन्हे दाखल केले. आपल्याकडे पोलीस लोकसभेच्या ज्या विभागाचा जागा वापर आहेत त्या केला. लोकसभा बॅलेट गन मतदारसंघांमध्ये वापरल्या. लोकांसाठी त्यांचे काम डोळे करा. निकामी केले. आणि हातपाय माननीय मोडले. मोदीजी त्या जसं मुलींना एकही भीती सुट्टी न दाखवली घेता तुम्ही. अविश्रांत आपल्या देशाकरता कष्ट देशाचे करतात, नागरिक उद्याचं तसं भविष्य मधूनच शिकणारी सुट्टीसाठी मुलं गायब यांच्या होणाऱ्या प्रश्नाला आणि उत्तर इकडे तिकडे द्यायचं पबमध्ये धैर्य दिसणाऱ्या आपले नरेंद्र नेते मोदी राहुल गांधींना सरकारकडे सांगा राहिलेलं नाही. थोडं भाजपा सिरियस सरकारकडे राजकारण मुलांच्या करा, प्रश्नाला गंभीर उत्तर राजकारण द्यायचं करा. धैर्य या राहिलेलं देशाच्या नाही. राजकारणामध्ये एक सिरियस पॉलिटिशियन म्हणून आता 60 वर्षाचे होत आले तरी राहुल गांधींची प्रतिमा काय तयार होत नाही याच्या बाबतीत जरा त्यांनी बरं, नक्कीच. आत्मपरीक्षण मात्र करावं. येत्या काळात महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं त्यांनी अजिबात काळजी करू नये. आम्ही छात्रों की सक्षम आहोत. गूंजच्या माध्यमातून हे नीटचा सगळं काही पेपर साध्य फोडला होतं तुम्ही. का? शिक्षक विद्यार्थी भरती घेऊ शकत नाही विद्यार्थिनींचे तुम्ही प्रश्न महाराष्ट्रामध्ये. त्या ठिकाणी मिटतात का? या अनुषंगानं या कार्यक्रमावरती आमची देखील नजर असणारच आहे. धन्यवाद हनुमंत पवार आणि अजितजी चव्हाण, तुम्ही या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. खरं तर छात्रों की गूंजच्या माध्यमातून